अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पैसा घरामध्ये का टिकत नाही, लक्ष्मी घरात स्थिर का बरं राहत नाही आणि याचं कारण कुठे ना कुठे आपण स्वतः असतो। त्याच्यामुळे पैशाची इज्जत आपण केली तर पैसा आपली इज्जत करत असतो। तर अशी काही गोष्टी आहेत ज्या आपण कधीही करू नये, चुकूनही करू नये। तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं आहे आणि ह्या चुका तुमच्याकडून होत असल्या तर आजच त्यात थांबवा। कारण आपल्याकडे पैसा हा सगळ्यांकडे जात असतो, तुमच्याकडे येतो, माझ्याकडे येतो, सर्वांकडे पैसा जातो, कोणीच असं बिना पैशाचं कोणीच नाहीये। पण तो पैसा घरात कसा स्थिर राहील, ते पैशाचं आपण काय करू शकतो, पैसा कुठे खर्च करतो, पैसा कुठे खर्च करू नये याची काळजी, याची दक्षता आपण घेतली पाहिजे आणि त्या पैशाची इज्जत आपण केली पाहिजे। आपण कसं आपल्याला कोणी घालून पाडून बोललं म्हणजे आपण म्हणतो की त्यांनी माझी इज्जत नाही केली मग मी त्याच्याकडे जाणार नाही, तसं पैशाचं सुद्धा असतं। पैसा सुद्धा म्हणतो, आपण पैशाची इज्जत केली तर पैसा आपल्याकडे खेचून येत असतो आणि पैशाची इज्जत आपण नाही केली तर पैसा आपल्याकडे फिरूनही बघत नाही। मग बरेचसे असे उदाहरण आपल्या समोर असतात की खूप श्रीमंत माणूस असतो आणि नंतर हळूहळू त्याची परिस्थिती डगमते आणि तो एकदम अशी त्याची परिस्थिती होते की तो खायला मावताल राहतो। आणि एखादा खूप असा गरीब असतो की तो अगोदरची त्याची परिस्थिती अशी असते की ते एक टाइम जेवण सुद्धा त्याला भेटत नाही आणि नंतरच्या काही काळामध्ये तो इतका श्रीमंत होतो की आपल्याला कळत नाही अरे याच्याकडे इतका पैसा कुठून आला। कारण हेच उदाहरण असतं की आपल्याकडे पैसा येण्याचं आणि पैसा जाण्याचं, आणि याच्यामध्ये कुठे ना कुठे आपल्या चुका असतात। तर बघा, आता तुमची पेमेंट झाली, तुमची पगार झाली, तुम्ही पैसे आणता घरी, पैसे घरी आणते वेळेस म्हणजे तुमची पैसा पगार व्हायच्या आधी, आता तुमची उद्या 1 तारीख आहे, तुमची आजच तुम्ही विचार करता की आपली आता उद्या पगार होणार आहे, आपल्याकडे आता तुमच्याकडे 10,000 येणार आहेत, तर तुम्ही अगोदरच प्लॅनिंग करता की मी हे पैसे कुठे खर्च करणार, आता मला हे घ्यायचे, मला ते घ्यायचे, आता मला म्हणजे आपली प्लॅनिंग अगोदरच असते की आपण पैसा हा कुठे कुठे खर्च करणार आहोत। आणि हे फार चुकीचं आहे। म्हणजे जो पैसा अजून आपल्याकडे आला नाही, आपल्या हातात पण तो पैसा आला नाही आणि त्याला खर्चायचे की आपण अगोदरच प्लॅनिंग करून ठेवतो, ही पैशाची इज्जत तुम्ही करत नाहीये। मग तो पैसा विचार करतो की नाही हा माझी इज्जत करत नाही, मग मी याच्याकडे जाणारच नाहीये। मग तो पेमेंट तुमच्या हातामध्ये येते आणि तो कसा तुमच्या हातातून सटकतो ते तुम्हालाही कळत नाही। मग त्याच्यानंतर तो पेमेंट संपून गेली की मग आपण 1-1 रुपयाला मावताल होतो। तर ह्या चुका अजिबात करायच्या नाहीये। जेव्हा तुमची पेमेंट झाली, आता ऑनलाईन बऱ्याचशा जणांची पेमेंट होती, पण पैसा ऑनलाईन आला आणि हातात जरी आला, कॅश जरी आला, तरी अगोदर त्याची खर्चायची प्लॅनिंग कधीही चुकूनही करू नका। याने लक्ष्मी खूप जास्त नाराज होते, आपल्यावर खूप जास्त दरिद्रता येते, आपल्याला मग 1-1 रुपयाला आपल्याला मावताल व्हावं लागतं। त्याच्यामुळे ही चुकूनही करू नका। ती पैसा आपण जेव्हा आपली 10,000 पेमेंट झाली तर 10,000चे मी 12,000 कधी करेल याचा विचार करायचा, पैसा वाढवत जायचा, पैसा वाढवण्याचा विचार करायचा। मग लक्ष्मीला सुद्धा कळतं अरे हा माझी इज्जत करतो आणि हा म्हणजे खर्चाचा विचार न करता हा माझ्या वाढवण्याचा विचार करतोय, म्हणजे याच्याकडे मी जाऊ शकते आणि सहकुशीन लक्ष्मी आपल्याकडे येते, आपल्याला तिला बोलवायची पण गरज पडत नाही। असा विचार माणसाने नेहमी करायचा, कारण आपल्यावर येणारे संकट आणि आपल्यावरली जी काही येणारी परिस्थिती याचे कारण आपणच कुठे ना कुठे असतो। त्याच्यामुळे जेव्हा तुमची पेमेंट झाली, ऑनलाईन झाली, कॅश जरी झाली, तरी ती आली की थोडीशी देवघरासमोर ठेवायची, तिची पूजा करायची, आल्यावर त्या दिवशी खर्चायचं अजिबात विचार करायचा नाहीये। आणि तुम्हाला जर खर्चायचे असतील, आता काही गरजा असतात आपल्या आणि ते आपल्याला पूर्ण कराव्या लागतात, महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला खर्च करावाच लागतो, फक्त तेवढाच खर्च करायचा, शिल्लक खर्च करायचा प्रयत्न करायचा नाही, पैसा वाचवण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपण ज्याला शेविंग म्हणतो ते तुम्ही करायची। आणि जितका पैसा तुम्ही साठवून ठेवता, जितका पैसा तुमच्याजवळ राहील तितकाच पैसा दुसरा, कारण आपण म्हणतो ना की पैसा पैशाला जोडून ठेवत असतो, तसंच तुम्ही तुमची सेविंग करत राहिला तर नक्कीच लक्ष्मी तुमच्याकडे येत राहील, तुमच्यावर लक्ष्मी भरभरून तुमच्यावर कृपा करेल। कधीही तुमच्यावर कोणतीच परिस्थिती अशी येणार नाही की जेव्हा इथे तुम्हाला पैसा लागतोय आणि तिथे पैसा तुम्हाला तुमच्याजवळ नाहीये। कारण पैसा अशी एक गोष्ट आहे की ज्या वेळेस तुम्हाला कोणी जेव्हा कामी येत नाही तेव्हा तुम्हाला तो पैसा कामी येत असतो। त्याच्यामुळे पैशाची इज्जत करायला शिका,
पैशाची जर केली तर आपल्या आयुष्यामधले येणाऱ्या जे काही अडीअडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी तो पैसा तुम्हाला कामी येत असतो आणि पैसा तुमची पण इज्जत करतो. आणि माता लक्ष्मीला ही गोष्ट खूप जास्त आवडते, त्याच्यामुळे माता लक्ष्मीची पण भरभरून अशी कृपा तुमच्यावर प्राप्त होत असते. त्याच्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की पैशाची इज्जत कशी करायची आणि पैसा आपण जो आपल्याकडे आलेला आहे त्याचे वाढ त्याच्यामध्ये कशी करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.